अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। देव माझाच्या या यूट्यूब वाहिनीवर सगळ्या स्वामी भक्तांचं मी स्वागत करत आहे। आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण माझे सद्गुरू या पुस्तकाचे लेखक आणि रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराजांचे निस्सीम भक्त प्रमोद रेंगे काका यांच्याशी पितृऋण या विषयावर चर्चा करणार आहोत। नमस्कार काका, तुमचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात। नमस्कार काका, आज आपण माणसाला 4 प्रकारचे ऋण फेडावी लागतात। एक मातृऋण, पितृऋण, ऋषी ऋण आणि समाज ऋण। मग हे पितृऋण फेडत असताना सध्याला पितृपंधरवडा सुरू आहे, तर मग आपल्या गुरुदेवांनी जे सांगितलेलं आहे श्राद्ध, पक्ष, विधी याविषयी जे गुरुदेवांचे विचार आहेत आज त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूजनीय रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांच्या सहवासात मी बरेच दिवस होतो आणि सद्गुरूंनी आम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की आपल्या धर्मामध्ये गृहस्थाश्रमात जे आचरण तुम्ही लोकांनी करायचे ते तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे। सर्व आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम हा फार महत्त्वाचा आहे आणि गृहस्थाश्रमातूनच अनेक अवतार आपल्याकडे जन्म घेते झालेले आहेत। त्यामुळे गृहस्थाश्रमाला महत्त्व आहे। गृहस्थाश्रम पाळणाऱ्या लोकांना आपल्या वाडवडिलांचं ज्याला पितृऋण म्हणतात ते देखील फेडावंच लागतं आणि त्याच्याकरता आपल्या धर्माने श्राद्ध आणि पक्ष हे जे काही विहित केलेलं आहे ते करणं हे गरजेचं आहे। या सगळ्याची चर्चा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र असा जो गुरुचरित्र पोथी आहे, ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख सगळीकडे झालेला आहे। आता आपल्याला श्राद्ध पक्ष का करायचे हा एक प्रश्न असतो। तर साधारणपणे मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो तर त्या ठिकाणी आपण मनुष्याचे 3 देह असतात। एक स्थूल देह, एक सूक्ष्म देह आणि कारण देह। स्थूल देह म्हणजे तुम्हाला आणि मला जो दिसतो तो आहे, बरोबर। दुसरं असं की सूक्ष्म देह कोणालाच कधी दिसलेला नाही आणि दिसणारही नाही, पण तो सूक्ष्म देह नसेल तर चैतन्यच नाही। सूक्ष्म देह म्हणजे चैतन्य, परमात्म्याने आपल्या जे चैतन्य ओतलेलं आहे ते सूक्ष्म देह आहे। ते गेलं की सगळं थांबलं। जोपर्यंत ते आहे तोपर्यंत प्राणी मात्र हालचाल करू शकतो, बोलू शकतो, खाऊ शकतो, विचार करू शकतो, चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतो, काही वाईटही गोष्टी करू शकतो। पण ते चैतन्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच आहे। हे चैतन्य एकदा गेलं की स्थूल देहाचा आपल्याला नाश करावाच लागतो आणि स्थूल देह पंचमहाभूतातनं निर्माण झालाय, त्याला पंचमहाभूतातच स्वाधीन करायचं असतं। आणि अशा प्रकारे स्वाधीन केल्यानंतर देखील या मनुष्य मात्राच्या ज्या इच्छा असतात, ज्याला आपण वासना म्हणतो, तर वासना म्हणजे इच्छा, आकांक्षा ज्या त्याच्या आयुष्यात त्याला पूर्ण करता आलेल्या नाही आहेत किंवा प्रपंचातल्या काही अडचणीमुळे त्या ज्याला पेंडिंग राहिल्या आहेत, प्रलंबित राहिल्या आहेत, त्याला ते पूर्ण करता आलेले नाहीत, हे सगळं त्याच्या डोक्यात मरताना देखील असतं। आणि मरताना ज्या कल्पना मनुष्याला असतात त्या कल्पनाला आपण कारण देह म्हटलेलं आहे। भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय की आपल्याकडे जी पुनर्जन्माची कल्पना आहे त्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय की कलेवर सोडताना जो विचार त्या मनुष्याच्या मनात असतो त्याप्रमाणे त्याला पुढची गती मिळते। आपल्याकडे या गती, सद्गती आणि मोक्ष असे सगळे प्रकार आहेत। पण आता ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्याला गती मिळाली की नाही आपल्याला कळतंय का? नाही कळत। बरं, त्याने पाप केलंय का पुण्य केलंय हे आपल्याला माहित नाही। प्रत्येक व्यक्ती काही ना काही कर्म करत असते, पण परमेश्वराच्या दृष्टीने ते पुण्य कुठलं आणि ते पाप कुठलं हे आपल्याला ठरवायचा अधिकार नाही। भले एखाद्याला वाटतं मी पुण्यवान आहे, पण परमेश्वराच्या दृष्टीने ते पाप असेल तर मग त्याला त्या दृष्टीने गती मिळणार आहे। मग गती मिळण्याचा जो काळ आहे तो अनिश्चित आहे। एकदा सूक्ष्म देह म्हणजेच तुमचा आत्मा या परमात्म्यात विलीन होण्याकरता आसवंतात गेलाय, अनंतात गेलाय,
की त्याला तिथे किती वेळ फिरावं लागेल हे सांगता येत नाही. आणि हे फिरत असताना त्याला त्याच्या ज्या इच्छा आकांक्षा वासना आहेत त्या नेहमी त्या काळातही जागृत असतात. आणि मग त्या पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने त्याला कुठला देह मिळणार आहे त्याकडे त्याचा प्रवास चालू असतो. हा तुम्हाला आणि मला न कळण्यासारखा विचार आहे, बरोबर आहे. पण पुनर्जन्माची कल्पनाच हिंदू धर्मात असल्यामुळे आपल्याला ते मान्य करावं लागेल. मग अशा पद्धतीने त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर मृत्यू झाल्यानंतर त्याला गती देण्याकरता आपल्याकडे काही श्राद्ध सांगितलेली आहेत. श्राद्ध म्हणजे काय की आपल्याला एक धार्मिक विधी करून तो जो व्यक्ती गेलेला आहे तो पापी असू देत पुण्यवान असू देत, त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या मुलांनी त्याला गती मिळण्याकरता ईश्वराची प्रार्थना करणं गरज आहे. खरं म्हणजे ईश्वराची प्रार्थना हा उत्तम उपाय आहे, पण आपल्या सगळ्यांना ईश्वराची प्रार्थना करता येत नाही. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी काही श्राद्ध विधी ठरवून दिलेले आहेत, ते त्याप्रमाणे आपल्याला करावे लागतात. या श्राद्ध विधीमध्ये संवत्सरिक श्राद्ध असतं, वार्षिक श्राद्ध असतं, म्हणजे वर्ष श्राद्ध ज्याला म्हणतात ते असं, भरणी श्राद्ध असतं. मनुष्य देह सोडल्यावर पहिल्या दिवसापासून म्हणजे अग्निसंस्कारापासून जे काही आपण कर्म करतो तो देखील श्राद्धविधी आहे. पहिला दिवस असेल, मग 8वा 9वा 10वा 11वा 12वा 13वा जे काही 14वा आपण घालतो ते सगळे श्राद्धविधी आहेत. खरं म्हणजे प्रत्येक दिवशी तो विधी करायचा आहे, पण वेळेअभावी किंवा सोयीमुळे आपले जे उपाध्याय मंडळी आहेत ते साधारण 8व्या 9व्या दिवशी काही विधी आपल्याकडनं करून घेतात. आपल्या धर्मातलं फार एक वैशिष्ट्य आहे, आज नाही जमलं तर उद्या करता येईल, उद्या नाही जमलं परवा करता येईल, या सगळ्या सोयी आपल्याकडे केलेल्या आहेत. पण हे असं केल्यामुळे त्या आत्म्याला गती मिळू शकते. आता या 10व्याचा जो कार्यक्रम असतो, 10व्याचं श्राद्ध, त्याला एक काकस्पर्श आहे. हा काकस्पर्श झाला की काय होतं तर तुमच्या परिवाराबद्दल ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या आता त्याला काही नाहीत, त्यातनं तो मुक्त झालाय, एवढाच त्याचा अर्थ आहे. 10व्याला कावळा शिवला याचा अर्थ त्याला गती मिळाली, त्याला पुनर्जन्म मिळाला असं अजिबात नाहीये. फक्त या ठिकाणी आपल्या लोकांना हे माहीत नाहीये की कावळ्याला काकदृष्टी आहे, कावळा एकांश आहे, तरी पण त्याला वायुरूपाने जे आत्मे असतात ते दिसू शकतात, तो आकाशात उंच उडू शकतो. आणि या ठिकाणी आपण जेव्हा 10व्याचा विधी करतो, गुरुदेवाने आम्हाला सांगितलंय 10वा विधी जेव्हा करता लोकांनी त्याचा अनुभव पण घेतलेला आहे. ते काय घेतलंय की त्या ठिकाणी आपण 3 पिंड ठेवतो. मधला पिंड असतो तो त्या मृत व्यक्ती करता असतो. तर कावळ्याने त्याला शिवत असताना जर कारणदेह, त्या व्यक्तीचा कारणदेह, त्याच्या इच्छा आकांक्षा असलेला जो कारणदेह आहे तो जर तिथे घुटमळत असेल तर ते फक्त कावळ्याला दिसतं. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की तो कावळा येतो निघून जातो, दुसरा कावळा येतो निघून जातो. अरे मग असं काय होतं, कावळा अत्यंत खादाड म्हणून प्राणी आहे, मग का असं करतोय, तर तो तिथं जो वायुरूपातला कारणदेह असतो तो असल्यामुळे तो तिथं जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी लोक प्रार्थना करतात, काय त्या तुमच्या इच्छा पूर्ण करू वगैरे जे काय प्रत्येक जण म्हणतं, तर त्या झाल्या किंवा तो कारणदेह तिथनं निघाला की कावळा शिवतो. मग कारणदेह काय की तुमच्या प्रपंचातल्या अडचणीपुरतच आहे, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला जो पुढचा जन्म घ्यायचा आहे, त्याने काय कर्म केलंय काय केलंय ही नियती त्याचा न्याय करणार आहे. त्या ती गती मिळायला जो त्याला काही वेळ लागणार आहे, त्या काळात तो आसमंतात फिरत असताना त्याचं लक्ष आपल्यावर देखील असू शकतं, कारण आपल्या पत्न गेलेला आहे तो. फक्त त्या काळात त्यांना नातं गोतं काही कळत नाही. आणि मग बऱ्याच वेळा आपल्याला असं सांगतात की बऱ्याच लोकांना अडचणी येतात. मग अडचणीमध्ये काय पितृदोष आहे. आता मला एक्झॅक्टली माहित नाही, मला ज्योतिषाचं फार ज्ञान नाही, पण राहूचा दोष असेल तर पितृदोष असं म्हणतात लोक. बरोबर. मग ते आपले ज्योतिषी मंडळी वगैरे कुंडली बघून सांगतात. पण आता हे सगळं तुम्ही नाही केलं तर काय होईल. आता काय होतं वगैरे, सध्या आपला विज्ञान युगाकडे आपण गेलेलो आहोत, आपले लोक फार विज्ञाननिष्ठ झालेले आहेत. मग ते म्हणतात या मेलेल्या व्यक्ती करता हे करण्याचं काही कारण नाही आपल्याला. पण माणसाच्या इच्छा आकांक्षा ज्या असतात आणि माणसाचा जो देह आहे तो अन्नमय देह आहे.
आणि अन्नामध्ये जास्त जीव अडकत असतो. मग त्यावेळेस आपण काय करतो, त्याला आवडता पदार्थ कर वगैरे करतो. आता अन्न पूर्णान्न म्हणून काय आहे, तर जगात तांदूळ हा पूर्णान्न आहे. बरोबर. तांदूळाला पूर्णान्न म्हटले आणि तांदूळाच्याच माध्यमातून आपण ती पिंड करून त्याचे त्याला गती मिळण्याकरता आपण ते विधी करत असतो. हे विधी आता जी आपण परमेश्वराची जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा असं म्हणतं सर्व दैवत ही मंत्राधीन आहेत. आणि ते मंत्र तुम्हाला आम्हाला माहिती आहेत का? नाही आहेत. बरं, माहीत असेल, वाचता पण येतं, पण ते मंत्र वाचून ती मंत्रशक्ती जागृत होत नाही. ते मंत्र म्हणण्याचे जे पद्धत आहे, तिथे कुठं स्वर उंच करायचा, कुठं खाली घ्यायचा, हे या उपाध्याय मंडळींना माहीत असतं. त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असतो. आणि आपण मंत्र म्हटले की तुमचा जो स्वर आहे तो असं म्हणतात जातो, अनंतात जातो, क्षितिजापर्यंत जातो. आणि मग त्या ठिकाणी ही कुठली देवता कुठल्या पद्धतीने मंत्र म्हणल्यावर आकृती धारण करेल, जागृत होईल, हे त्या भटजी लोकांना माहीत असतं. आपण फार त्याचा कधी अभ्यास करत नाही. पण विमानं एका वेळेस आकाशात 4-5 विमानं उडत आहेत, तर ती एकाच ह्याच्यात उडतील का? त्यांना अक्षांश रेखांश ठरवून दिलेले, तिथंच ते प्रवास करतात. तसं या मंत्रांचं पण आहे. आपण गणपतीला आवाहन केलं, विष्णूला आवाहन केलं, तर त्यांची ती वेगळी वेगळी अक्षांश रेखांश त्याप्रमाणे करायला पाहिजे. या पद्धतीने ते आपल्या पूर्वजांनी तो स्वर ठरवून दिलेला आहे. आणि ते त्या लोकांना माहिती म्हणून त्यांना बोलवायचं. हे जे विधी करणारे मंडळी आहेत, हे त्या क्षेत्रातले ज्ञानी आहेत म्हणून आपण त्यांना बोलवतो. हे जर मंडळी आले तर त्यांनी जर आपले हे विधी केले योग्य रीतीने, तर आपल्या नातेवाईकांना ती गती मिळू शकेल अशी आपल्याकडे एक श्रद्धा आहे. आणि श्रद्धेने करायचं असतं ते श्राद्ध असतं. तर त्यामुळे या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला ते करावं लागतं. की जे बऱ्याच लोकांना एक समज आहे की या उपाध्याय लोकांना दक्षिणा मिळवणे केले. उपाध्याय लोक हे समाजसेवा करतायत हे आपण सगळे विसरतो. आमच्या गुरुदेवांनी असं सांगितलंय ते समाजसेवा करतात. या उपाध्याय मंडळांनी कुठेही दक्षिणा मागून घ्यायची नसते. आणि यजमानांनी त्यांचं ज्ञान, त्यांचा होणारा आपल्याला उपयोग हे करून त्यांना योग्य दक्षिणा द्यायची असते. आता मी त्यांनी मागे सांगितलं मी यशोदात लेक्चर देतो. मी यशोदात लेक्चर दिल्यावर 3 तासाचे मला 3000 मिळतात. मग माझ्याकडे श्राद्धाला आलेला जो गुरुजी आहेत त्याला जर 3 तास लागले तर आपण किती ना 100 रुपये का? माझे आजोबा 100 रुपये देत होते. तुझे आजोबा 50 वर्षापूर्वी 100 देत होते. आता त्याची किंमत काय आहे हे बघून त्यांनाही द्यायला पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलं या उपाध्याय मंडळींना जी रक्कम मिळते, जे दान स्वरूपात त्यांना मिळतं, ते त्यांनी स्वतःचा कार्यभाग झाल्यावर त्याचंही दान केलं पाहिजे. आपल्याकडे दानाला फार महत्व आहे. गुरुदेवांनी मागे सांगितलं की आजकाल लोक म्हणतात की आम्ही आमच्या संस्थेला दान दिलं, अमकं केलं, तमकं केलं, काय आम्हाला बाकीचं करायची गरज नाही. तर संस्थेला दान देऊन संस्थेला तुम्ही दान देऊ नका असं नाही. दान हे केलंच पाहिजे. आपल्याला जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नातनं काही ना काहीतरी आपण दान धर्म केलाच पाहिजे. तर दान करताय हे चांगलंच आहे, अन्नदान करताय हेही चांगलं आहे. पण त्या मंत्र न म्हणता जर तुम्ही ते केलं तर ते तुमच्या पित्रांपर्यंत पोचणार नाही, पित्रांना त्याचा लाभ होणार नाही. ही त्यातली कल्पना आहे. ही कल्पना असल्यामुळे गुरुदेवांनी हे आम्हाला वारंवार सांगितले की तुम्ही श्राद्ध पक्ष जे काय असेल ते करा. आता हे श्राद्ध आणि पक्ष आपण जर केले तर नॉर्मली आपल्याला पश्चात्ताप होत नाही. मग काय होतं की आपल्यावर जेव्हा संकट येतात मग त्यावेळेस आपण विचार करतो काय बाबा हे संकट आलं. पण आता काय माहिती का, ज्ञानी लोक फार कमी आहेत. मग तुम्ही मांत्रिकाकडे जाता, कुठेतरी ज्योतिषाकडे जाता, मग तो काहीतरी सांगतो असं करा तसं करा, त्याप्रमाणे करतात. पण अशी काही मंडळी आमच्या गुरुदेवांकडे जेव्हा आली तेव्हा गुरुदेवांकडे अलौकिक दृष्टी असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टी सांगितल्यात की तुमच्याकडे हे झालेलं नाहीये म्हणून तुम्ही असं तुम्हाला हे म्हणजे ही परिस्थिती ओढवलेली आहे, तेव्हा तुम्ही हे करून घ्या. अशी काही गुरुदेवांनी उदाहरणं पण दिलेली आहे. म्हणजे मी मुद्दाम गुरुदेवांचं जेव्हा सांगत असताना गुरुदेवांनी गुरुवाणी जी आमच्या गुरुदेवांच्या उपदेशाची पुस्तक आहेत त्या गुरुवाणी भाग 3 आणि गुरुवाणी भाग 10 मध्ये याबद्दल
सविस्तर खुलासा केलाय. बरोबर. भाग 10 मध्ये त्यांना जी काही मंडळी त्यांच्याकडे आली होती अडचणी घेऊन त्यांची उदाहरणं पण सांगितलेली. बरोबर. अर्थात इथं एक आहे, आम्ही कुठल्याही व्यक्तीचं इथे नाव घेत नाही. बरोबर आहे. कारण व्यक्तीचं नाव घ्यायला त्या व्यक्तीने तो अनुभव सांगावा लागतो. आम्ही दुसरे किंवा गुरुदेवही कोणाचं कधी नाव घेत नव्हते, कारण गुरुदेवांच्या पुढे ज्या अडचणी मांडल्यात त्या त्यांच्या वैयक्तिक असतात. पण सार्वजनिक त्या लोकांना कळावं म्हणून गुरुदेव नाव न घेता सांगायचे. त्याच्यामध्ये 2-3 त्यांनी सांगितलं होतं. एक गुरुदेवांकडे एक राजकीय, आता नगरमध्ये गुरुदेवांचं वास्तव्य होतं, राजकीय पुढारी होते. साधारणपणे ते राजकीय पुढारी मला वाटतं कम्युनिस्ट विचारसरणी, आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक आहेत, यांचा या आपल्या धार्मिक विधीवर काही विश्वास नाही. त्यामुळे ते सगळ्यांना सांगायचे हे श्राद्ध वगैरे काही करायचं नाही, आमचं नाही तमकं नाही. आणि मग अचानक त्यांची पत्नी कालभोज झाली. त्या पत्नीचं त्यांनी काही श्राद्ध वगैरे केलं नाही. पुढे काही दिवसांनी ते गेले, त्यांचंही मुलांनी काल श्राद्ध केलं, कारण घरात ती वैचारिक हे आहे, आणि मग श्राद्ध वगैरे काही केलं नाही. पण त्याच्यानंतर मुलाच्या जीवनात अनेक अडचणी यायला लागल्या. मग त्या अडचणीवर काय उपाय आहे, सगळीकडे जाऊ आले, कुठे काही मिळेना. मग आमच्या गुरुदेवांचा पत्ता त्यांना कळल्यावर ते तिथं ते चिरंजीव आले, आणि गुरुदेवांनी सगळं विचारलं. आता ते नाव वगैरे त्यांना माहीत असल्यामुळे ते म्हटले, तुमची विचारसरणी काही असू देत, तुमची विचारसरणी किंवा तुमच्याकडे असलेला पैसा हा पित्रांना गती द्यायला उपयोगी नाही. त्याच्याकरता तुम्हाला श्राद्ध पक्ष केले पाहिजे, जे तुम्ही कधीही कोणाचं केलेलं नाही ते तुम्ही करा, म्हणजे मग तुम्हाला या अडचणी कमी होतील. त्या मुलांनी गुरुदेवांचं ऐकलं, आणि मग हळूहळू त्यांच्या अडचणी कमी झाल्या. हा एक म्हणजे राजकीय पुढारी होते. आता सांगायला काय हरकत नाही की आता राजकीय पुढाऱ्यांचे वागणं जे असतं ते 2 प्रकारचं असतं. ते समाजात एक बोलतील, खाजगीत एक बोलतील, तो त्यांच्या व्यवसायाचाच भाग आहे असं मी म्हणतो. पण त्यांनी असं करू नये असं गुरुदेवांनी सांगितलं होतं. दुसरं एक होतं, एक प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर होते त्या काळात. आता 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे चांगली पैसे मिळवणार असावी, भरपूर पैसा वगैरे होता, आणि त्यांचं कुटुंब पण, त्यांना 5-7 मुलं होती. पण त्याच्यातला एक मुलगा वेडसरच होता, त्याला काही कळायचंच नाही. आणि मग किती काही केलं तरी काय, औषधं घेतली, डॉक्टर केले, उपाय केले, काही उपयोग होईना. मग त्यानंतर त्यांना गुरुदेवांकडे आले. मग गुरुदेवांना ती सगळी अडचण त्यांनी सांगितली. मग गुरुदेवांनी त्यांना विचारलं की तुमच्या घरात श्राद्ध पक्ष करण्याची काही पद्धत दिसत नाही, म्हणले काय तुम्ही केलंय का कोणाचं? नाही म्हणले, आमचा विश्वासच नाही त्याच्यावर. मग ते गुरुदेव म्हणले, तुमचा विश्वास असो किंवा नसो, तुमच्या विश्वासावर ही जग चाललेलं नाही. त्यामुळे तुम्हाला हे श्राद्ध पक्ष जर तुम्ही केले नाहीत तर हा जो वेडसर मुलगा आहे तो कोण आहे माहिती आहे का? तो तुमच्या पूर्वजांपैकीच आहे. तुमचा काका, मामा, आत्या, कोणीतरी तुमच्या पूर्वजांपैकी आहे, ज्याचे तुम्ही हे विधी केलेले नाही. तो आत्मा घुटमळत असतो. तो या मार्गाने इथं जर जन्माला आला तर हा सूड घेण्याकरता आलेला असतो. तुम्ही ते केलं नाही म्हणून सूड असतो. तर तुम्ही इथून पुढे जर असंच वागलात तर तुमच्या पुढे मुलांना देखील अशाच प्रकारची संतती होईल. यातनं मार्ग काय? तुम्ही श्राद्ध पक्ष सुरू करा. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला मग अडचणी येणार म्हणजे थोडक्यात गुरुदेव आपल्याला हे सांगतात की तुम्ही तुमचे कुळधर्म कुळाचार जितक्या तत्परतेने करता, दरवर्षी कुळधर्म कुळाचार करता, तसंच श्राद्ध पक्ष सुद्धा तुमचे हे नियमित व्हायलाच हवे आहेत. कारण की तो जो तुमची जी वासना असते, जसं मगाशी तुम्ही ते उदाहरण दिलं की कावळ्याला तो कारण देह दिसत असतो. रामदास स्वामींच्या जीवनातलाच एक प्रसंग आहे की एका आश्रमामध्ये ते चाललेले असतात आणि त्या ठिकाणी सगळे तिथले शिष्य वर आकाशाकडे बघत असतात. आणि मग रामदास स्वामी विचारतात की तुम्ही मंडळी आकाशाकडे का बघतायत? म्हणजे आमच्या गुरुदेवांचं आत्ताच निधन झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की थोड्याच वेळात तुम्हाला आकाशात एक ज्योत दिसेल, ती मी असेल. आणि खूप बराच वेळ झाला ती ज्योत आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही आकाशाकडे बघतोय. तर त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी म्हणाले की ते तुमचे जे गुरुदेव आहेत ना ते काय तुम्हाला आता दिसणार नाहीत आकाशामध्ये. समोर जे बोराचं झाड आहे आणि त्या बोराच्या झाडाखाली जे बोर पडलेलं आहे ते घेऊन या इकडे. आणि ते एक शिष्य जातो आणि ते बोर घेऊन येतो
आणि ते फोडल्यानंतर त्या बोरामध्ये एक आळी असते आणि त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी सांगतात की ही आळी आहे ना, ते तुमचे गुरुदेव आहेत. कारण की प्राण सोडत असताना त्यांचं लक्ष त्या बोरावर गेलं की अरे हा पिकलेलं बोर आपण खाल्लंच नाही. म्हणजे ते इतके तपस्वी होते, तपस्या करणारे, गुरुकुल चालवणारी व्यक्ती होती, ज्येष्ठ श्रेष्ठ होती. मग त्यांची ही शेवटी असं म्हणतात की जेव्हा तुमचे शेवटच्या क्षणाला जी तुमची मती असेल तशी तुम्हाला गती मिळते. मग शेवटच्या क्षणाला बोर खाण्याची इच्छा झाली आणि एवढा मोठा तपस्वी, त्याला बोरातली आळी व्हावं लागलं आणि ते बोर चाखावं लागलं. मग जर आपण आपल्या पूर्वजांची राहिलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून त्यांना उत्तम गती मिळवण्यासाठी जर हे श्राद्ध पक्ष महाराजांनी सांगितलेलं असेल तर ते आपण आवर्जून करायला पाहिजे. मला वाटतं एक असा तुमचा दिल्लीला पण एक अनुभव आला होता काका, तो सांगतो मी. आता एक गुरुदेवांचा एक अजून एक फार महत्वाचा त्यांनी उदाहरण दिलंय की गुरुदेव बऱ्याच वेळा मुंबईला जात असत, तर दरवर्षी ते मुंबईला जात असत तिथल्या भक्तांना भेटायला वगैरे, आणि त्यानिमित्ताने लोकांना दर्शन व्हायचं. तर मुंबईला गेलेले असताना एक त्यांचा भक्त त्यांच्याकडे आला आणि म्हणलं माझ्या घरात फार त्रास होतोय सध्या, आमच्याकडे भांडणं होत आहे, धमकं होतंय तमकं होतंय. आणि म्हणे सगळं कधी सुरू झालं, वडील गेल्यापासून सुरू झालं. मग गुरुदेव तुमची फार मोठी इस्टेट आहे का? नाही म्हणले इस्टेट वगैरे काही नाही. वडिलांनी फक्त काय केलंय की एक मोठा फ्लॅट, हा एक घर आमच्याकरता सगळे ग्रॅच्युटीचे वगैरे पैसे घालून विकत घेतले आणि वडिलांनी आम्हाला बजावलंय की काही झालं तरी हे घर विकायचं नाही. तर गुरुदेव म्हणले ठीक आहे, मला तू बोलवतोस, मी येऊन जाईन, बघू आपण. मग गुरुदेव तिकडे गेले, त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी सगळं पाहिलं. गुरुदेवांना काही असं आक्षेपार्ह काही वाटलं नाही. ते म्हणले आत्ता तर काही मला वाटत नाही, बघू मी. त्यानंतर मग 2 दिवसांनी गुरुदेवांचा परतीचा प्रवास होता. त्या परतीच्या प्रवासात अचानक गुरुदेव म्हणले आपल्याला त्याच्याकडे जायचं. आणि मग अचानक त्या घरात गेले. त्या लोकांनी जास्त माहीत नव्हतं आणि अचानक गेल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी त्यांच्या असं लक्षात आलं या वडिलांचं पिशाच्य तिथे वावर करताय. अरे बापरे. आता जेव्हा गुरुदेव येणार आहेत तेव्हा पिशाच्याने आधीच पलायन केलं होतं. आणि पिशाच्या लोकांना हे कळतं. त्यामुळे गुरुदेव आलेत, येणार आहेत म्हणलं त्यांनी पलायन केलं. मग तिथे त्यांना दिसलं नाही. पण नंतर जेव्हा अचानक गेले तेव्हा त्यांना ते तिथे दिसलं. आणि मग गुरुदेवांची शक्ती वापरून त्या पिशाच्याला तिथे हाकलून लावलं आणि म्हणले योग्य तिथीला त्यांचं श्राद्धविधी तुम्ही करून घ्यायचे. हे जर असं केलं तर तो हे होईल. दुसरं एक माझ्या घरातलं उदाहरण आहे. माझ्या बहिणीचा माझी बहीण सुनीता आता नाही ती, पण तिचं लग्न नगरचेच प्रकाश कुलकर्णी यांच्याशी झालं आणि त्यांचा विवाह देखील आमच्या गुरुदेवांच्याच आशीर्वादाने नाही त्यांनी जुळवून दिला होता. तर या प्रकाश कुलकर्णीच्या घरात कायम भांडणं व्हायची. म्हणजे त्यांचे जे भावंड आहेत एकमेकांना हमरी तुमरीने धावायचे म्हणजे बोलायचे. आणि मग असं असल्यामुळे शेवटी शांतता नाही आहे घरात. आणि मध्यंतरी एकदा आमच्या बहिणीचं अबॉर्शन पण झालं होतं, गर्भपात झाला होता. मग हे गुरुदेवांना सांगितलं त्यांनी. तर गुरुदेव म्हणले हा पितृदोषाचाच भाग आहे आणि तुमच्याकडे ते आहे, तर तुम्ही काय करायचं त्रिपिंडी करून घ्या. बरोबर. त्रिपिंडी करायचं आणि मातृगायला जाऊन, जे मला वाटतं गुजरातमध्ये सिद्धपूरला ज्याला मातृगाय म्हणतात, तिथं जाऊन आईचं श्राद्ध करून घ्या. आणि ते केल्यानंतर मग त्यांच्या घरातला तो प्रकार कमी झाला आणि मग त्याच्यानंतर आमच्या बहिणीला एक छानसा मुलगा पण झालेला आहे आणि आता तो मला वाटतं 30 वर्षाचा आहे. म्हणजे या पद्धतीने जेव्हा गुरुदेव मार्गदर्शन करतात तर ते आपण ते ध्यानात घेतलं पाहिजे. आता प्रत्येक वेळेस गुरुदेव जेव्हा आपल्याकडे आपल्या अडचणीकडे बघत होते, आम्ही सांगत होतो, तेव्हा आपली दृष्टी साधी आहे पण त्यांच्याकडे अलौकिक दृष्टी आहे. तुम्हाला पाहिल्याबरोबर तुमचे 2-3 जन्मातले सगळं त्यांना कळायचं आणि मग त्यामुळे त्या अलौकिक दृष्टीतनं बघितल्यावर त्यांना मार्गदर्शन केले. मग त्या लोकांना जर मार्गदर्शन केलंय तर आपल्यालाही तेच मार्गदर्शन ग्राह्य ना. मग आपण ती वाट कशाला बघायची? आपल्यावर अशी वेळ येईल, आपल्यावर अशी वेळ येईल, मग आपण ते करू. मग जर तुम्ही वेळच्या वेळी श्राद्ध पक्ष करून टाकलेत तर मग तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ नाही. म्हणजे हे श्राद्ध पक्ष हे गेलेल्या मृतात्म्यांना गती देण्याकरता जसं आहे तसं तुमच्या मनाला शांती देण्याकरता. बरोबर आहे. म्हणजे माझा आता गुरुदेवांचा तो विचार नाही, पण माझं वैयक्तिक विचार असा आहे की असं जेव्हा आपण करतो तेव्हा ते श्राद्ध
जरी पित्रांसाठी असलं तरी आपल्यासाठी पण ते उपयोगी आहे. समाधान आपल्यासाठी उपयोगी आहे. बरोबर बरोबर. म्हणजे पर्यायाने तोच आहे, आपल्यासाठी ते उपयोगी आहे असा तो भाग आहे. मगाशी मी जे तुम्हाला म्हणाले पितृऋण, आपण कसं असतं, आता मी हे घर घेतलं तेव्हा कर्ज काढलेलं होतं आणि ज्या वेळेला मी हे कर्ज फेडलं, ऋणमुक्त झालं, तर त्या वेळेला ती जी ओरिजिनल डॉक्युमेंटची फाईल माझ्याजवळ आली, त्यावेळेला जे मला समाधान मिळालं, म्हणजे ते काही दिसणारं नव्हतं. तसंच ज्या वेळेला आपण पितृऋण फेडतो आणि ते जे समाधान मिळतं ते खूप मोलाचं आहे. आणि जे गुरुदेव सांगतात ते प्रमाण मानून आपण ते पितृऋण फेडायला हवं. नाही, आज आपल्या युट्यूब चॅनलवर मला वाटतं आमच्या शीतलताईंचा एक व्हिडिओ आपण प्रसिद्ध केला. हो हो हो. आता त्या कोणतरी त्याच्यावर कॉमेंट्स केलेल्या आहेत. हो. किंवा आई वडील जिवंत असताना त्यांना व्यवस्थित खायला घातलं, ते तर कर्तव्यच आहे आपलं. तर आई वडील जिवंत असताना सासू सासरे असो, आई वडील असो, त्यांचं आपण आपल्याला लहानपणापासून त्यांनी पालन पोषण केलेलं आहे, त्यांनी आपल्याला या माणसाच्या जन्मात आणलंय, हे अनंत उपकार आहेत आपल्यावर. तर आपल्याला त्यांची सेवा करायचीच आहे, ते करणं तुमचं कर्तव्यच आहे, त्यातनं तुमची सुटका नाही. आणि तरी देखील आपल्याला हे का करायचं की वडिलांच्या आईच्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या पूर्ण करायच्या. आता तुमच्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा काय असतात? आकाशाला गवाक्षणी घालण्याच्या कोणाची इच्छा नसतात. त्यांनी जो प्रपंच मांडलाय, त्यांनी जो संसार सुरू केलाय, त्या संसारातल्या व्यक्ती आपल्या नंतर देखील सुखाने राहाव्या हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. आणि मग अशा वेळेस आपल्या वडिलांची, आपल्या आईची काही इच्छा असेल तर त्या दृष्टीने आपण एकोप्याने वागणं हे देखील गरजेचं. हे श्राद्ध पक्ष करत असताना देखील काय की मोठा जो भाऊ असेल, मोठी जी बहीण असेल, तिने लहान भावंडांची काळजी घेतली पाहिजे. ते आई वडिलांना आश्वासन दिलं पाहिजे, तुम्ही नसलात तरी मी बघीन बरं का. हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते पितृऋणातनं मुक्त होतं. खरंय खरंय. आणि वडिलांच्या आईच्या काही साध्या साध्या इच्छा असतील त्या तुम्हाला पूर्ण करता आल्या नसतील काही परिस्थितीमुळे, तर तुम्ही नंतर तरी पूर्ण करा. माझं एक उदाहरण सांगतो की 2002च्या आसपास, 2000 साली आमच्या वडिलांनी एक इच्छा प्रकट केली की प्रमोद, आपल्याला ना वैकुंठ चतुर्थीला विष्णू या करायचं. वैकुंठ चतुर्थीचं महत्व काय की त्या दिवशी शिव आणि विष्णू हरिहराचं मिलन, भेट होते. तो दिवस फार महत्वाचा आहे, तर आपण त्या दिवशी विष्णू या करू. आता दुर्दैवाने वडील 2 वर्षात वारले आणि ते काय आम्हाला शक्य झालं नाही, पण ते माझ्या डोक्यात कुठतरी होतं. 19 साली मी त्याच दिवशी विष्णू यागाचं आयोजन केलं आणि विष्णू याग करून घेतलं. म्हणजे माझ्या वडिलांनी इच्छा व्यक्त केली ना, त्यावेळेस आपल्याकडे पैसे नव्हते, त्यावेळेस व्यवस्था झाली नाही, आज आहे, आज करून घेऊ. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्यांच्या इच्छेला आपण मान दिला असं होतं. आणि मी तुम्हाला सांगितलं म्हणे, आई वडिलांच्या पश्चात सर्व भावंडांनी एकोपाने राहिलं पाहिजे. या श्राद्ध पक्षाला देखील आपण एकत्र येत. आता ज्यावेळेस तुम्हाला एकत्र येता येत नाही, परगावी आहे, तमकं आहे, त्यावेळेस आमच्या गुरुने सांगितलं प्रत्येक भावाने श्राद्ध केलं तरी चालतं. हो, ते परकडमध्ये प्रत्येकाच्या वेगळ्या चुली असतील तर वेगळं करा असं पण म्हणतात मला. आपल्याकडे एक समज असा आहे की श्राद्ध फक्त मोठ्या किंवा धाकट्या भावाने करायचं, तर असं काही नाही, प्रत्येकाने केलं तर. प्रत्येकाला जन्म दिला ना त्यांनी. काय म्हणजे आपल्या या पोथी पुराणात जे सांगितलंय त्याचा आम्ही लोक चुकीचा अर्थ काढणारी मंडळी. बरोबर. तर गुरुदेव म्हणले असं श्राद्धच्या ठिकाणी केलं तरी चालू शकतं. आता माझ्या वडिलांना 5 भाऊ होते, 6 भावंड होती ती. तर त्या दिवशी श्राद्ध आमच्याकडे नाही केलं किंवा आमच्याकडे केलं तरी मुंबईला आमचे चुलते करायचे. दोन्हीकडे ते व्हायचं, दोन्हीकडे झालं म्हणून काय वेळ, पण कोणीच करायचं नाही असं होऊ नये, कोणीच करायचं नाही असं होऊ नये. म्हणजे गुरुदेवांचे जे आपल्याला त्यांनी विचार सांगितलेले आहेत की बाबा हे तुम्ही केलं नाही तर तुमच्या जीवनात ज्या अडचणी होतील त्या अडचणींवर तुम्हाला मग पुढे मार्ग दिसणार नाही. बरोबर. आणि हा सध्या तर मी बघतो की बरेचसे ज्योतिषी पितृदोष सांगतात. मग पितृदोष म्हणलं किंवा त्रिपंडी करा, नाशिकला जा, त्र्यंबकला जा, वाडीला जा, काल सर्पशांती करा, हे सगळं करावं लागतं. मग आपण जर वेळच्या वेळी ते केलं तर हे करण्याची काही गरज आहे का? म्हणजे गरज भासणार नाही. वेळच्या वेळी तुम्ही करा. हा आमच्या गुरुदेवांना मी 2-4 उदाहरणं त्यांनी दिलेली तुम्हाला सांगितली. 3 उदाहरणं त्यांनी त्यांच्या गुरुवाणीच्या याच्यात दिलेली आहेत. बरोबर.
आणि आपण मगाशी जे बोललो ना काकस्पर्श काका, तो एक अनुभव सांगा ना, दिल्लीचा जो आलेला आहे ना, की कसा कावळ्यांनी येऊन स्पर्श करून गेला, तो एक अनुभव आमच्या सगळ्या. काय आलं, मी माझं वास्तव्य जवळजवळ 5-7 वर्ष दिल्लीला होतो आणि महाराष्ट्र सदन नावाचं जे आपलं ऑफिस आहे तिथंच मी होतो. तर त्या ठिकाणी महाराष्ट्र सदनमध्ये आम्हाला सरकारी निवास होतो. ते सरकारी निवासात आम्ही राहत होतो. तर आमच्या पलीकडे एक राजपूत नावाचे ग्रस्त राहायचे. ते राजपूत अविवाहित होते आणि त्यांचं आकस्मिक निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक वगैरे आले, जे काही तिथं काही सामान जे काही होतं, प्रॉपर्टी जी काही त्यांनी धारण केली आणि ते गावाकडे निघून गेले. त्यानंतर त्यांच्यापैकी कोणीही या राजपूतचं श्राद्ध वगैरे काही केलंच नाही. आणि मध्यंतरी जेव्हा पैसे घ्यायला आले तेव्हा आम्हाला कळलं यांनी श्राद्ध केलेलं नाही. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, आपलं काही ते हे नव्हतं. पण योगायोगाने ती जी जागा आहे ती माझे मित्र त्यावेळेस सुप्रीम कोर्टात काम करत होते, दातार म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सरकारी अधिकारी आहेत, तर त्यांना ती मिळाली. आणि मग त्यांना मिळाल्यानंतर आमच्या दातार वहिनी मला म्हणल्या, रेंगे इथं ती मृत्यू झालेला आहे, त्या लोकांनी काही केलेलं नाहीये, ते लोक निघून गेलेले आहेत, आपण काहीतरी करायला पाहिजे, त्यांचं काही श्राद्ध वगैरे केलेलं नाहीये. मग आम्ही तिथे गुरुजी होते, त्यांच्याकडून महाराष्ट्रीयन गुरुजी होते, त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले, बघा, श्राद्ध करणं हा त्यांच्या कुटुंबाचा अधिकार आहे, त्यांच्या मुलाबाळांचा अधिकार आहे, त्यांच्या कोर्टाला आपल्याला ते काही करता येत नाही, पण आपण उदक शांत करू. उदक शांत म्हणजे काय, ती जागा शुद्ध होणं. मग उदक शांत करायचं ठरलं. मे महिना होता. मे महिन्याच्या एका भल्या दिवशी तो दिवस बघून आम्ही ते करायचं ठरवलं. सगळे विधी झाले. दुपारी 1:30 वाजता नैवेद्य वाढला, नैवेद्य दाखवला. आमच्या वहिनीच्या मनात काय आलं, म्हटले, काका आपण ते काकग्रास ठेवायचा का? आता खरं म्हणजे ते श्राद्ध नव्हतं, पण त्यांच्या डोक्यात आलं. मग त्यांच्या डोक्यात आलं तर मी गुरुजींना विचारलं, म्हटलं, गुरुजी, वहिनी असं म्हणतात ठेवायचं का, पण त्यांचे काही विधी झालेले नाहीत. ते म्हणले, अवश्य ठेवा. दुपारी 1:45च्या भर उन्हात, दिल्लीमधलं उन्हा भयंकर आहे, पक्षी काही आकाशात दिसत नाही तुम्हाला. त्या दिवशी मी त्या झाडाखाली ते काकग्रास म्हणजे वरण भात वगैरे ठेवला. तुम्हाला सांगतो, एक 2-3 मिनिटात 2 कावळे आले आणि ते झडप घालून खाऊन गेले. आता हे म्हणजे का घडलं असं, ते श्राद्ध नव्हतं तरी घडलं. तर माझ्या गुरुदेवांच्या सहवासात असल्यामुळे मी असा विचार केला की या माणसाचा आत्मा इथेच घुटमळतो, कारण देह जो आहे तो इथे घुटमळतो, आत्मा नाही, कारण देह. आणि मग त्याला कळलं की बाबा इथं कोणतरी काहीतरी धार्मिक विधी केलाय, मग तो त्यांनी परवानगी दिली असेल म्हणून तो कावळा शिवला असेल असं मी समजलो. मला त्याचा म्हणजे अन्वयार्थ काही मी शोधत बसलेलं नाही. माझ्या दृष्टीने आमचं मानसिक समाधान, आमच्या वहिनींचं मानसिक समाधान झालं, त्या घरात आता आपल्याला राहायला काही हरकत नाही, हे महत्वाचं. बरोबर. दुसरं एक काकस्पर्शाचं उदाहरण सांगतो की माझ्या आत्तेमामी होते. त्या आत्तेमामीचं निधन झालं आणि आत्तेमामीचं निधन झाल्यानंतर त्यांचं भरपूर वय होतं, संसार सुखाचा होता, सगळ्या मुलांचं लाईनीला लागले होते. आणि मग आता लाईनीला लागल्यानंतर इच्छा आकांक्षा असं काही नव्हतं त्यांचं. पण 10व्याला जेव्हा आम्ही जमलो ओंकारेश्वरावर, तेव्हा तिथं कावळा काही शिवेना. कावळा शिवेना. मग सगळ्या लोकांनी हे बोल ते बोललं. काय झालं गंमत की सगळे आले होते, पण त्या आमच्या मामींचा नातू म्हणजे माझ्या त्या मामेभावाचा मुलगा काही तिथे नव्हता आणि तो बेंगलोरला होता. तर तो बेंगलोरला होता आणि मध्यंतरी चिंचवडमध्ये राहत असताना एका ॲक्सिडेंटमध्ये त्याला थोडा त्रास झाला होता. तर ते त्या माऊलीच्या डोक्यात होतं. आणि मग काय त्या मुलीला त्याच्या बहिणीला कल्पना सुचली आणि तिने हे केलं, काय त्याला म्हणतात, नाही बेंगलोरला फोन लावला. मोबाईल होता ना, तर मोबाईल लावला आणि मोबाईलवर बेंगलोरून तो मुलगा हॅलो म्हणला आणि इकडे कावळा शिवला. अरे बापरे, इकडे कावळा शिवला. आता हे का झालं काय झालं हा भाग वेगळा आहे, पण ही प्रसंग घडलेला आहे. इच्छा वासना काय म्हणजे त्या माऊलीला हॅलो म्हणलेलं कळलं आणि मग ती त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे या ठिकाणी हे असे जे अनुभव असतील
ते खरं आपल्या चिकित्सक लोकांनी हे गॅदर केले पाहिजे. बरोबर. गुरुदेवांनी एक उदाहरण दिलंय की एका माणसाचा याच्यावर विश्वास नव्हता, तर त्याच्या घरात ज्यांचा मृत्यू झालाय त्याच्या अस्थी त्याने आणलं, तर मडकं ते ह्याला ठेवलं होतं. अरे बापरे. गच्चीवर. तर ते जोपर्यंत तिथं अस्थी होत्या तोपर्यंत सगळे कावळे तिथे जमावायचे, फिरायचे, जमायचे. आणि ज्या दिवशी ते अस्थी विसर्जन झाले, ते मोकळं मडकं ठेवलं, तिथं कोणी चाललंय. म्हणजे या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी काही ना काहीतरी अभ्यास करून या गोष्टी केल्यात. बरोबर. मध्यंतरी काहीतरी व्हॉट्सअपला आलं होतं, या काळात कावळ्यांचा काय जनन पिरियड असतो आणि मग त्यांना अन्न मिळालं पाहिजे म्हणून ही व्यवस्था सुरू केली. काय माहिती का, आता विज्ञान निष्ठयुगात कोण काय विचार करेल हा भाग वेगळा आहे, पण ज्यांनी चोच दिली तो चारा निर्माण करत असतो. त्याची तुम्हाला आम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. काय ज्यांनी चोच मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्यांची त्यांनी आहाराची व्यवस्था केली तर तो करेल ना. पण मुळामध्ये कावळ्याला जी आंतरिक शक्ती आहे त्याचा हा या ठिकाणी वापर होतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे धर्मावर, रूढी नाही, पण धर्मातले जे काही असे आपल्या त्यांनी आपल्या ऋषीमुनींनी जे आपल्याला सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवून ती कृती केली तर तुम्हाला स्वतःला मनशांती मिळेल आणि पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. आता आपण चर्चा केली सगळी की कसं तो कावळा स्पर्श करतो, म्हणजे कारण देहाविषयी चर्चा झाली. पण पितृऋणातनं आता मुक्त होताना आपण काया वाचा मनाने आपण काही कृती करत असतो. मग आता आपण ते जे श्राद्ध ठेवतो त्यावेळेला ते जेवणाचा विधी असतो. मग बऱ्याच वेळेला काय होतं की ते जेवायला लोक मिळत नाही, किंवा असं मान्यता आहे की बाबा श्राद्धाचं जेवण करू नये, काही नाही. तर मग याविषयी गुरुदेवांचे काय विचार होते की आपण श्राद्धाचं जेवण करायला गेलं पाहिजे का, किंवा काय नियमावली सांगायचे गुरुदेव याबाबत? नाही, आता गुरुदेवांशी माझी त्या विषयाशी डायरेक्ट कधी चर्चा झालेली नव्हती, परंतु गुरुचरित्रामध्ये एक असं सांगितलंय. गुरुचरित्राचा 37वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये आचरण कसं असावं यात सांगितलेलं आहे. तर आपल्यापैकी बरेच लोक परान्न घ्यायचं नाही असा लोकांचा नियम असतो. काय परान्न घ्यायचं नाही. आता परान्न घ्यायचं नसेल तर मग कुठेच जेवायला जायचं नाही. आणि जे माधुकरी मागणारी मंडळी असतील त्यांनी देखील 5च घरात माधुकरी मागायची. 5 घरात नाही मिळालं तर 6व्या घरात जायचं नाही. आणि पहिल्याच घरात जर पूर्ण मिळालं तर पुढच्या घरात जायचं नाही. म्हणजे तुम्हाला गरजेपुरतच तुम्ही घ्या असा तो माधुकरीचा अर्थ आहे. की माधुकरी समाजाने अशा या अभ्यासू लोकांना घालायची आहे आणि त्या लोकांनी त्याच्यावर अभ्यास करायचा आहे, ही आपल्या धर्मातली किंवा आपल्या याच्यातली कन्सेप्ट आहे. तर आता या ठिकाणी त्या पद्धतीने पूर्वीच्या काळी हे ब्रह्मवृंद करत होते. तर त्या गाणगापूरमध्ये एक महाधनिक माणूस आला होता आणि तो त्याच्या पूर्वजांचं श्राद्ध पक्ष काहीतरी करण्याकरता महालय जे म्हणतात ते करण्याकरता त्याचा विधी चालू होता. आणि तो रोज लोकांना, बऱ्याच लोकांना जेवायला बोलवायचा आणि मिष्टान्न जेवायला द्यायचा, शिवाय दानधर्म करायचा. याच्या दानधर्माला महत्व आहेच. तर तो करत होता. आणि मग एक तिथले ब्रह्मवृंद होते, तर ते ब्रह्मवृंद काही कुठे जायचे नाहीत. पण त्यांच्या पत्नीला अशी एक इच्छा निर्माण झाली की एवढं चांगलं जेवण मिळतंय, आपण का नको जेवायला. माणसाचं कसं असतं, आपलं अन्नमय पिंड आहे, अन्नावर आपली खूप वासना असते. तर त्यामुळे तिच्या मनात आलं आणि तिने सांगितलं की आपण जाऊ त्यांच्याकडे. ते म्हणले मी काही येणार नाही, तुला एकटीला जायचं जा, माझा नियम आहे, मी नाही येणार. ते म्हणले, त्या बाई गेल्या तिकडे भेटायला. ते म्हणले मी एकटी आले चालेल. ते म्हणले एकटी नाही, तुम्हाला दोघांना यावं लागेल, आमच्याकडे मेहून पाहिजे. तर मग तो म्हटले आता काय करावं. मग तिने सांगितलं तुम्हाला यावं लागेल त्याच्याशिवाय. म्हणजे मी येणार नाही. आता याच्यावर उपाय काय आहे ते आणलेत. आता त्या काळात नरसिंह महाराज गाणगापूरमध्ये वास करून होते, त्यामुळे आणि गाणगापूरच्या लोकांना एवढे मोठे स्वामी आहेत. आता त्यावेळेच्या लोकांना ते एवढे मोठे आहेत असं वाटलं होतं अशातलं पाहिजे, पण आहेत संन्याशी, आपण त्यांना जाऊन विचारू. मग त्या बाई गेल्या आणि म्हणले असं असं आहे, माझे यजमान तर काही तिथे येत नाहीत, चांगला मिष्टान्नाचं योग आहे, चांगलं दानधर्म आहे, चांगल्या वस्तू आम्हाला मिळतील, पण हे काहीच करायला तयार नाही आहेत. मग त्यांनी त्या ब्राह्मणाला बोलवलं. ते म्हणले अरे
तुझी बायको असं असं म्हणते आणि कुलस्त्रीचं बघा किती शब्द चांगला आहे. कुलस्त्रीचं अंतःकरण कधीही व्यथित असू नये, दूषित असू नये. कुलस्त्री ही कायम खुश असली पाहिजे. तर तिच्या मनात जे काही विचार आहेत ते योग्य नाहीत, ते तुझ्या संसाराला घातक आहेत. तर असं कर, तू जा तिच्याबरोबर जेवायला, हरकत नाही, जा म्हणे. तर काय, मी मागे कुठेतरी बोलताना बोललो होतो की ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. हो. आता अनंत कोटी ब्रह्मांड नायक मी अशी व्याख्या केली आहे की अनंत कोटी ब्रह्मांडात काय ना मला माहित नाही, पण तुम्ही आम्ही माणसं आहोत ती पण ब्रह्मांडच आहेत. कारण आपण म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी, काय पिंडी ते ब्रह्मांडी आहे, म्हणजे माझा पिंड हे देखील ब्रह्मांडच आहे. आणि या अशा असंख्य ब्रह्मांडांचा नायक कोण आहे ते. कारण तुमच्या मनात काय चाललंय हे त्यांना तिथे बसल्या बसल्या कळतंय. सगळ्यांच्या मनाचे ते मालक आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळे त्यांना सगळं माहितच होतं. मग त्यांनी बोलवलं आणि म्हटले जा जेवायला. मग ते त्या ठिकाणी ते मेहुण म्हणून जेवायला गेले. आणि जेवायला गेल्यानंतर पानं वाढली, सगळे जेवायला बसले आणि तिच्या असं तिला वाटायला लागलं की आपण आता जेवतोय, पण हे जेवण आपल्याबरोबर कुत्री, डुकर, मांजर सगळेच खात आहेत आणि मग आपण सगळे उष्ट खातोय त्यांचं. बरोबर. असं तिला वाटायला लागलं. असं तिला वाटायला लागल्यामुळे ती त्या पानावरून उठली आणि पानावरून उठल्यानंतर ती घरी आली. त्या याला पण घरी गेले आणि तिने घरी सांगितलं अहो असं झालं. ती तिथं काही बोलली नाही. बरं, हे तिला जे दिसलं ते बाकीच्यांना दिसलं का? नाही दिसलं, तिला दिसलं. बघ, तिला दिसण्याचीच योजना स्वामी नरसिंह महाराजांनी केलेली होती. आणि मग तिला दिसलं आणि मग तिने हे सगळं सांगितलं. आणि मग तो ब्राह्मण म्हणला तुझ्यामुळे मला हे पातक घडलं बघ. आपण असं जनावरांचं उष्ट वगैरे अन्न खाल्लं काय, आता सगळं माझं हे व्रतभंग झालेलं आहे, आता मी काय करणार. मग ते उठले आणि दोघं महाराजांच्याकडे गेले. आणि मग त्यांनी ताबडतोब विचारलं का ग बाई तुझ्या मनाचं समाधान झालं का? मनाचे नाही मालक आहेत ते. मग त्यांनी विचारलं आणि मग तिने हे सगळं सांगितलं. ते असं झालं, ते सगळं उष्ट अन्न आम्हाला खावं लागलं. मग ते म्हणले याकरताच तो येत नव्हता, पण तुझं अंतःकरण दुश्चिंत राहू नये, कुलुषित राहू नये म्हणून मी तुम्हाला ही परवानगी दिली. मग आता आचरण कसं करायचं? मग त्या 37व्या अध्यायात ब्राह्मण व्यक्तींनी आचरण कसं करावं हे सगळं सांगितलं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कसं वागायचं हे तिथे सांगितलेलं आहे. पण त्याच्यात एक वाक्य आहे, एखाद्या व्यक्तीचं श्राद्ध पक्ष हे तुमच्या वाचून आणलं असेल, म्हणजे ब्राह्मण मिळत नाही, जेवायला कोणी मिळत नाही, नुसतंच ब्राह्मण असेल असं नाही, जेवायला आपण कोणालाही बोलू शकतो. तर त्या ठिकाणी जर ते आडलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अवश्य जेवायला जा. त्याचं पितृकर्म आडता कामा नये असा स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांचा उपदेश आहे, गुरुचरित्रातला आहे, 37व्या अध्यायातला आहे. आणि आमचे गुरुदेव हे गुरुचरित्र हे वेदासमान मानणारे आहेत. कारण साक्षात नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना देहदर्शन दिलेलं आहे. त्या काळात त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षात त्यांना देह स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. 600-700 वर्षापूर्वी स्वामी गुप्त झाले, पण आजही ते देह स्वरूपात त्यांनी दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे गुरुचरित्र हे आम्हाला अत्यंत परमपवित्र असा ग्रंथ आहे. हा तो एक भाग आहे. बरोबर आहे. नाही, मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला, कारण की कसं झालेलं आहे, आता प्रत्येक गोष्टी इव्हेंट झालेल्या आहेत. मग आता यांचं श्राद्ध आहे, मोठे मोठे फ्लेक्स लावले जातात आणि मग जेवणावळी चालतात. तर मग त्या दृष्टीने मला हवं होतं की आपण अशा ठिकाणी जेवायला जायला हवं का? जिथे तुमच्यापासून आडेल तिथं तुम्ही जायचं. तुमच्यापासून आडलंय का? नाही. गाव जेवण चालू आहे तिथं जायची गरज नाही. पण तुम्ही गेला नाहीत तर ते पितृकर्म अपूर्ण राहील. तिथे असेल तुम्हाला जायला पाहिजे. तुम्हाला त्यांनी मेहुण म्हणून बोलवलं असेल, काय म्हणून बोलवलं असेल. मला एक आठवतं, माझ्या मिस्टरांना त्यांच्या एका मित्राने असंच जेवायला बोलवलं होतं, श्राद्धकर्म होतं आणि एका ब्राह्मणा वाचून अडत होतं. त्यावेळेला माझे पती त्या ठिकाणी जेवले, पण नंतर मग आमचे सासरे रागवले आणि मग त्यांनी काहीतरी प्रायश्चित्त करायला लावलं, मग जप करायला लावला होता. मग असं पण असतं का की समजा आपल्याकडनं आपण न कळत गेलो तिथे जेवायला, मग आता आपल्याकडनं ती चूक झाली, तर मग प्रायश्चित म्हणून जप सांगितलेला आहे का? असं काही गुरुदेवांचं सांगणं होतं का? एक लक्षात घ्या, श्राद्धाचं जेवण हे पित्रांना अर्पण केलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवताय, म्हणजे ते पित्रांचंच जेवण असतं.
पित्रांचं उष्ट जेवणच असतं, ते पित्रांकरताच वाढलेलं असतं, ते पित्रांचं जेवण असतं. पण ते जेवणारा कोणतरी पाहिजे म्हणून ते आपण मनुष्य बसवलेला आहे, तर तो जेवत असतो. असं जेवण घेतल्यानंतर, असं अन्न ग्रहण केल्यानंतर ज्या व्यक्तीने घेतलंय त्या व्यक्तीने गायत्री मंत्राचा जप करणं गरजेचं आहे. बरोबर. गायत्री मंत्राचा जप करून गायत्री मंत्र हा प्रदीप्त करतो आणि मग त्याच्यातनं तुम्हाला शुद्धी मिळते. आणि गायत्री मंत्राचा जप केल्यावर त्यातनं शुद्धी होते. जिथं अडलं असेल तिथं जायचं आणि नंतर गायत्री मंत्राचा जप करायचा. पण आपण असं बघतो, तुम्हाला काय अनुभव मला माहित नाही, पण बऱ्याच वेळा हे अन्न ग्रहण करणारी जी मंडळी आहेत ते काही पालन करत नाहीत. आणि मग पालन केलं नाही तर तुम्ही नाशिकला वगैरे गेलात काय, जिथं हे विधी होतात, तर तिथल्या या जेवणाऱ्या मंडळींच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी तुमच्या असं लक्षात येतं हे काही एक उदासीन्य त्यांच्या चेहऱ्यावर ते आपल्याला उदासीनता असते. बरोबर आहे. आज तुमच्या आमच्या चेहऱ्यावर तेज दिसतं ते तेज नसतं. तर तेज न असण्याचं कारण काय, हे अन्न रोज ते सेवन करतात आणि त्याचा जो हे सांगितलंय आपल्याला करायला सांगितलंय ते करत नाही. म्हणजे ब्रह्मवृंदावर देखील ही जबाबदारी आहे. त्याचं प्रायश्चित्त केलं जे हे विधी करतात त्यांनाही हे करणं गरजेचंच आहे. मोठं चिंचवडमध्ये एक गुरुजी आहेत, साधारणपणे इतर कामं करणारी मंडळी स्मशानातली कामं करत नाहीत. बरोबर. पण एक गुरुजी आहेत ते करायचे, पण ते स्मशानातला विधी झाल्यानंतर घरी आल्यावर त्यांच्या अंगणाच्या पायरीवर पाणी ठेवलेलं असेल आणि त्याच्यावर ते स्नान करून त्यांची बायको हंडावर पाणी त्यांच्यावर ओतायची आणि मग ते घरात यायची. म्हणजे आपण हे केल्यानंतर आपण त्याचं पालन केलं पाहिजे. बरोबर. आजही आम्हाला गुरुदेवांनी सांगितलंय की तुम्ही कुठेतरी याला गेलात, काय अंत्ययात्रेला, जेवण तुम्ही शिवलो नाही त्याला, माझा काही स्पर्श झाला नाही, ह्या शहाणपणा करू नका. घरी आली की आंघोळ करून घ्या. आंघोळ केल्याने काय होतं, तुमच्या मनातले किलमिश नाहीस होत. आणि मगाशी वाटतं चर्चा करताना असं लक्षात आलं आपल्या की या ठिकाणी जी व्यक्ती मृत्यू पावली आहे किंवा ज्या स्मशानावर आपण गेलोय तिथे अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. ते जीवजंतू तुमच्या कपड्यावर बसतात, अंगावर बसतात, त्यातनं तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आंघोळ करण्याची परंपरा आहे. बरोबर. काय हे प्रसन्नता वाटते आपल्याला, स्नानामुळे प्रसन्नता वाटते. आपल्याला गुरुचरित्रामध्ये पण काका एक दत्तप्रभूंनी त्या एका प्रेताला मुक्ती दिली होती, तर तो पण एक प्रसंग सांगा ना. काय आपण पितृदोषाचा विचार करतोय आणि पितृदोषाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्याला गुरुचरित्रातला जो 20वा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये एक महिला होती आणि तिच्या घरात संतती नव्हती. तिला गर्भधारणा व्हायची पण गर्भ वाढायचाच नाही किंवा ती सगळं त्या घरात संतती नसल्यामुळे गर्भपात सारखे व्हायचे. आणि मग कोणीतरी त्यांनी ज्ञानी लोकांना विचारलं, मग ते म्हणले तू गतजन्मात एका व्यक्तीकडनं ब्राह्मणाकडनं म्हणले एका व्यक्तीकडनं 100 रुपये उसने, त्या काळातले 100 रुपये उसने घेतले होते आणि ते तू परत केलेलं नाहीस. आणि ते तू परत न केल्यानंतर तो ब्राह्मण मृतात्मा झालाय आणि तो आता पिशाच्या स्वरूपात आहे आणि तो हे सगळे गर्भपात तुझे करतोय, त्यामुळे तुला हा त्रास होतोय. ते म्हणले आता ह्याच्यावर उपाय काय. ते म्हणले तू दत्त महाराजांची सेवा कर, वाडीला जा आणि तिथं दत्त महाराजांची सेवा कर. त्यावेळेस स्वामी नरसिंहजी महाराज गाणगापूरला त्यांनी प्रयाण केलेलं होतं, पण वाडीला त्या लोकांनी तिला पाठवलं आणि तू तिथं त्यांची सेवा कर असं सांगितलं. मग त्याप्रमाणे ती महिला तिथे गेली आणि तिथं अनुष्ठान वगैरे तिने मांडलं आणि 2-4 दिवस त्या राहिल्या होत्या. तर तिथं हे अनुष्ठान चालू असताना रात्री स्वप्नात ते पिशाच आलं आणि ते म्हणले तू हे असं करून काही उपयोग होणार नाही, तू कोणाची सेवा कर, माझे जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मी तुझा वंश वाढून देणार नाही, हे निश्चित आहे. ह्या संवाद त्याचा चालत असताना पाठीमागे स्वामी नरसिंहजी महाराज आले स्वप्नात. नरसिंहजी महाराजांनी सांगितलं
त्या पिशाच्याला, हे बघ मी माझ्या भक्तांची काळजी घ्यायला समर्थ आहे, तू तिला अजिबात त्रास द्यायचा नाही, तू या पद्धतीने तिला त्रास देऊ नको. ते पिशाचे पण फार धीट असतं. स्वामी म्हणले तुम्ही पक्षपात करू नका, माझे हिने पैसे घेतले ते, हे तिने दिलेले नाहीत, हिला क्षालन झालंच पाहिजे. ते म्हणले तुझं योग्य ते पितृकर्म ती करेल, योग्य ते तुझं श्राद्धविधी करेल, तिला जसं जमेल तसं करेल, त्यामुळे ते केल्यानंतर तुला गती मिळेल असा मी आशीर्वाद देतो. पण तू माझ्या भक्तांना त्रास दिला असं मी तुला शिक्षा करेन. ही ती कथा आहे. खरे काका, गुरु कृपेचा तारू, विश्वाला आधारू, भवसागर पैल पारू, तू चिकरिशी श्री गुरुराया. हा भवसागर पैल पार करण्यासाठी आपल्याला अशा सद्गुरूंचे आशीर्वाद, कृपा आशीर्वाद पाठीशी हवे असतात. तेव्हा ह्या पितृऋणातनं मुक्त होण्यासाठी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्याला लाभतं. आपण जे म्हणाला तसाच एक दाखला आपल्याला गजानन विजय ग्रंथामध्ये सुद्धा बघायला मिळतो. भास्कर पाटलाला अशीच गजानन महाराजांनी मुक्ती दिलेली आहे. आणि अलीकडेच झालेली आपले शंकर महाराज आहेत, आणि शंकर महाराजांच्या शंकर गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये अभ्यंकर जे होते की त्यांना त्यांची आई स्वप्नामध्ये दिसायची. म्हणजे आता तुम्ही बोलताना हा जो 700 वर्षापूर्वीचा दाखला दिला, मला आता हा 75 वर्षापूर्वीचा आठवला की त्यांना अभ्यंकरांना त्यांची आई स्वप्नामध्ये सारखी दिसायची, जी मृत पावलेली होती. मग त्यांनी हे शंकर महाराजांच्या जेव्हा कानावर घातलं, त्यावेळेला शंकर महाराजांनी त्यांना गोदाकाठी पैठणला बोलवलं आणि मग भाताचं एक पिंड करायला लावलं. जसं मगाशी तुम्ही म्हणाला की भात हे पूर्ण अन्न आहे आणि तेल, भात आणि तूप याच्यामध्ये जीव भाव आहे, आणि मग त्या जीवाला मुक्ती मिळवण्यासाठी तो जीव भावातनच त्याला तो जे अन्न आहे ते देणं गरजेचं आहे. मग अभ्यंकरांना त्या भाताचा पिंड करायला लावला आणि शंकर महाराजांनी आपल्या पायावर सोडायला लावला आणि सांगितलं तुझी आई मुक्त झाली रे, आता काही ती स्वप्नात येणार नाही. आणि तेव्हापासून स्वप्नात आई येणं बंद झालं. म्हणजे आपल्या जर पाठीशी अशी शक्ती असेल तर आपल्याला निश्चितच ह्या पितृऋणातनं मुक्त व्हायला मदत होतेच. आणि खरं तर गुरुदेवांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्या म्हणजे आपणासारखे जे लोक त्यांच्या संपर्कात होते तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतच होतं. पण आता जी पिढी आहे त्यांना हे मार्गदर्शन हवंय, तर त्यांनी काय करावं? तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की रामकृष्ण उवाच हे सद्गुरूंचं पुस्तक आहे. याच्यामध्ये सद्गुरूंची अमृतवाणी इतकी सुंदर या ठिकाणी ह्या पुस्तकामध्ये 365 दिवसांचं प्रवचन आहेत आणि आपल्याला यातनं मार्गदर्शन मिळू शकेल. शिवाय गुरुवाणी, जसं काका म्हणाले की भाग 10व्यामध्ये श्राद्धविधी, पिंडविधी याविषयी माहिती आहे, अमृत कलश मध्ये सुद्धा आहे. तेव्हा मी सगळ्या आपल्या ह्या प्रेक्षकांना आवाहन करते की तुम्हाला जर ह्या श्राद्ध पक्ष याविषयी गुरुदेवांचे सखोल मार्गदर्शन हवं असेल, कसं असतं आपण आपल्या घराण्यांमध्ये जी कोणी माणसं आहेत, वयस्कर माणसं, त्यांना आपण विचारतो, मग ते काय सांगतात की ज्या चालू रूढी परंपरा आहेत त्याप्रमाणे करा. पण कसं आहे, जे शास्त्र संमत आहे ते करणं गरजेचं आहे. आणि गुरुदेव काय सांगायचे, रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज, की जे शास्त्र संमत आहे ते तुम्ही करा. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करते की आपण ही सगळी पुस्तकं खरेदी करा. तुम्हाला ही ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होऊ शकतील, किंवा तुम्ही आवर्जून दत्त देवस्थानमध्ये जा आणि ही पुस्तकं खरेदी करा. तुम्हाला यामध्ये श्राद्ध पक्ष का करावं, नाही केलं तर काय त्रास होऊ शकतात आणि केल्याने काय समाधान मिळू शकतं. शेवटी आयुष्यामध्ये समाधानच हवंय हो आपल्याला. एक संस्कार असतो तो, जसे आपल्याकडे 16 संस्कार सांगितले त्यापैकीच एक संस्कार आहे. आता हे चातुर्मासातला हा उपक्रम आहे. खरं तर आषाढामध्ये सुरू झालेला चातुर्मास आपल्या एकादशीनी, मग नंतर आपलं श्रावण येतो, गणपती बाप्पा येतात आणि मग त्यानंतर येणारे हे 15 दिवस या पितृऋणातनं मुक्त होण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आपल्याला रेंगे काकांनी अतिशय सुंदर अमोलिक शब्दामध्ये गुरुदेवांनी जे जे वेळोवेळी मार्गदर्शन केलेले ते सांगितलेलं आहे. तर मी काकांना विनंती करते की आपण आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक मोलाचा शेवटचा संदेश द्यावा आणि मग आपण इथे थांबूया. ताई, आता जे तुम्ही प्रश्न विचारले, मी उत्तर दिली. या निवेदनातला जो मेन आधार आहे तो माझे गुरुदेव रामकृष्ण सरस्वती महाराज यांनी जो उपदेश केलेला आहे तो आहे. बरोबर. म्हणजे मी जे सांगितलं ते त्यांनी जे आम्हाला सांगितलंय, त्यांनी जे लिखित स्वरूपात आमच्याकडे उपलब्ध करून दिले तेच सांगितलेलं आहे. यात माझं स्वतःचं काही नाही. म्हणून मी जे काही सांगितलेलं आहे ते मी माझ्या गुरुचरणी परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराज यांच्या चरणी ते अर्पण करतो. मला सगळ्यांना सांगायचं आहे की असे जिथं जिथं सत्पुरुष असतात
हे सगळे सत्पुरुष एकाच मार्गाने जाणार आहेत. त्यांची नावं वेगळी असू देत, त्यांची थोडीफार दैवत वेगळी असतील, पण यांचा जो मार्ग आहे तो एकच आहे. तर या सर्व संत श्रेष्ठ जे गुरुपरंपरेतले वगैरे संत पुरुष असतील, यांनी जो उपदेश केलाय त्या उपदेशाचं पालन करा. विनाकारण आपण बुद्धिवादी होऊ नका. बरोबर. आपल्याला फार मोठी बुद्धी आहे, आपण फार चिकित्सक आहोत, असं अजिबात जाऊ नका. आम्हाला सद्गुरूंनी सांगितलंय की तुम्ही लोकांनी ज्ञान मार्गाने जाण्याची गरज नाही, तुम्ही सगळे भक्ती मार्गाने जा. आणि भक्ती मार्गाने जात असताना आपल्याला आपल्या सद्गुरूंवर, तुम्ही ज्यांची पूजा करताय, ज्यांना तुम्ही आदर्श मानले, त्यांच्यावर श्रद्धा ठेवणं हे गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं हे आपल्याला पितृऋणातनं मुक्त होण्याकरता श्राद्ध पक्ष हे केलेच पाहिजेत. धन्यवाद. नमस्कार. देव श्री मानव. गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा